तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की दिवाळीच्या पूर्वी सिडकोने माझे पसंतीचे सिडकोचे घर ही एक योजना लागू केली होती आणि त्या योजनेअंतर्गत जवळजवळ 16,000 घरे ही उपलब्ध करून दिलेली आहेत. आणि त्यासाठी जे काही ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया असेल किंवा जे काही अनामत रक्कम भरण्याची प्रक्रिया आहे, EMD भरण्याची प्रक्रिया आहे, ती पूर्ण झालेली आहे. आणि आपण पाहिलं मित्रांनो, काही दिवसापूर्वी, काही आठवड्यापूर्वीच एक उच्च न्यायालयाचा आदेश आलेला आहे आणि तो म्हणजे सिडकोची जी काही लॉटरी, सिडकोची जी काही माझी पसंतीची सिडकोचे घर योजना आहे त्या योजनेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, अर्जदारांमध्ये खूप म्हणजे वेगळं वातावरण निर्माण झालं, कन्फ्युजिंग वातावरण निर्माण झालं की नेमकं काय करायचं. कारण अनेकांनी या लॉटरीमध्ये अर्ज केलेले आहेत, त्याची ड्राफ्ट लिस्ट सुद्धा लागलेली आहे. मग पुढे हा प्रश्न पडला की आम्हाला ही घरे मिळणार का नाही, ड्राफ्ट लिस्ट लागणार का नाही, याची सोडत होणार का नाही, निवड यादी लागणार का नाही, आणि असे अनेक प्रश्न होते. त्याशिवाय नेमकं ही जी काही योजना, जी काही स्थगिती आलेली आहे ते कोणत्या गटासाठी आलेली आहे आणि आता नेमकं सध्या परिस्थिती काय आहे आणि पुढे चालून याचा परिणाम काय होऊ शकतो हे थोडक्यात जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती. त्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. पसंतीचे सिडकोचे घर ही जी काही योजना आहे मित्रांनो, ती दोन वेगवेगळ्या प्रकारची योजना राबवली गेलेली आहे. एक योजना आहे ऑक्टोबर 2024 मध्ये जी लागू केली होती आणि जी 2025 मध्ये एक दुसरी योजना लागू केलेली होती. आता जी योजना 2025 मध्ये लागू केली होती त्यातील अर्जदारांना जास्त काळजी करण्याचं कारण नाही, परंतु जी योजना ऑक्टोबर 2024 मध्ये लागू केली होती त्याच्यामधील LIG अर्थातच सर्वसाधारण उत्पन्न गटातील अर्जदारांना मात्र इथे थोडाफार नक्कीच धोका निर्माण आहे. त्याच योजनेला कुठेतरी स्थगिती देण्यात आलेली आहे. जे अत्यल्प उत्पन्न गट, जे PMAY चे अटी व नियम धारण करतात, ज्यांचं भारतात कुठेही घर नाहीये, ज्यांचं उत्पन्न 6 लाखापेक्षा कमी आहे, अशा अर्जदारांना टेन्शन घ्यायची गरज नाही मित्रांनो. त्यांच्या घरांचं पोझिशन किंवा त्यांच्या घरांची प्रोसेस, त्यांच्या घरांची प्रक्रिया ही कुठेही थांबवली जाणार नाही. पण जे अर्जदार LIG उत्पन्न गटात ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांना मात्र आता काही काळ काही काळ थांबावं लागणार आहे. जोपर्यंत ही स्थगिती आहे मित्रांनो, तोपर्यंत त्या घरांची पुढील प्रोसेस ही केली जाणार नाही. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जी बातमी ती 4 एप्रिलच्या लोकमत या वृत्तपत्रात आलेली आहे. सिडकोच्या माझ्या पसंतीचे घर योजनेचे स्वप्न अधांतरी 10,000 घरांचे वाटप पत्र थांबले. त्याच्यात काय महत्वाचे दिले मित्रांनो, जी काही योजना आहे, ही योजना जी ऑक्टोबर 2024 मध्ये आली होती त्या अंतर्गत जी काही घरे उपलब्ध केलेली होती, 25,723 घरे उपलब्ध केली होती. त्या घरांपैकी जे काही LIG उत्पन्न गटातील अर्जदार आहेत, LIG उत्पन्न गटातील घरे आहेत, ती एकूण 25,723 घरांची योजना आली होती. आता या योजनेतील अर्जदारांना वाटप पत्र देण्यात आलेले आहे, त्यांच्याकडून घरांची रक्कम भरून घेण्यात आलेली आहे, किंवा अनेकांनी 70%, 80%, 100% पेमेंट सुद्धा केलेलं आहे. आणि आता या योजनेला स्थगिती आलेली आहे. म्हणून आता हे सगळे अर्जदार टेन्शन मध्ये आलेले आहेत की नेमका आमच्या घरांचं काय होणार, आम्हाला घर मिळेल किंवा नाही. पण जोपर्यंत माननीय उच्च न्यायालयाचा आदेश येणार नाही तोपर्यंत तुम्हाला वेट अँड वॉचच्या भूमिकेत थांबावं लागणार आहे. परंतु महत्वाच्या बाबी काय दिल्यात, जे काही घरे, जी काही 2024 ची लॉटरी आली होती मित्रांनो, त्याच्यात कार्पेट एरिया जो काही आहे, म्हणजे जी काही घरे बांधली गेली ती EWS आणि LIG दोन उत्पन्न गटासाठीच घरे बांधली गेली. त्यासाठीच त्याचं सँक्शन घेतलं गेलं 2018 मध्ये. जे 18 मध्ये त्याचं काम सुरू झालं त्यावेळेस ते गोरगरिबांसाठी, सर्वसामान्यांसाठी म्हणून ती घरे बांधली गेली. पण जेव्हा ही घरे प्रत्यक्षात बांधून तयार झाली तेव्हा मात्र ही LIG अर्थात तिथे काय केली की उत्पन्नाची अट, मॅक्झिमम अट ही काढून टाकलेली आहे. म्हणून कुठेतरी याच विरोधात काही अर्जदार हे कोर्टामध्ये गेलेली होती आणि त्यानुसारच हा जो काही निर्णय आहे तो माननीय उच्च न्यायालयाने दिलेला आहे. आता या ठिकाणी जे LIG उत्पन्न गट आहे मित्रांनो, त्या उत्पन्न गटातील जवळजवळ 10,573 अर्जदार असे आहेत की त्यांना घर लागलेलं आहे, त्यांना वाटपपत्र आलेलं आहे, त्यांनी बरंच पेमेंट सुद्धा केलेलं आहे. परंतु आता ही स्थगिती आल्यामुळे कुठेतरी आता त्यांच्या घरांचा जो काही वाटप आहे, तो काही विलंब आहे, तो उशिरा होऊ शकतो, त्याला विलंब लागू शकतो. कारण आता जून मध्ये याची सुनावणी आहे मित्रांनो. जून मध्ये म्हणजे 11 जून पर्यंत त्यांनी हरकती मागवलेल्या आहेत सिडकोकडून आणि 25 जूनच्या आसपास याची अंतिम सुनावणी ही केली जाणार आहे. आणि म्हणून आता अनेकांचं लक्ष या माननीय उच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे लागलेलं आहे. आता महत्वाचं मित्रांनो, जे काही नवीन लॉटरी आता 2025 मध्ये जी काही लॉटरी आली होती, जी काही माझे पसंतीचे सिडकोची घर योजना आली होती, त्यावर काही परिणाम होईल का, तर त्यावर खूप काही परिणाम होईल असं अजिबात नाही. तरी सुद्धा या ठिकाणी सुद्धा LIG उत्पन्न गटासाठी ज्यांनी अर्ज केलेले असतील किंवा LIG साठी ज्यांनी सर्वसाधारण गटासाठी अर्ज केले असतील त्यांच्यासाठी मात्र जोपर्यंत निर्णय येणार आहे तोपर्यंत
ठोस काही निर्णय घेतला जाईल सिडकोवरून असं वाटत नाही. पण शासकीय लेवलला त्याच्या संदर्भात चर्चा सुरू आहे मित्रांनो सिडकोच्या कार्यालयामध्ये, की नेमकं आता या लॉटरीच्या संदर्भात LIG उत्पन्न गटासाठीचं काय नियोजन घ्यायचं. कारण ज्या 2025च्या लॉटरी ज्यांनी EWS उत्पन्न गटातून अर्ज केलेत, ज्यांचं उत्पन्न 6 लाखापेक्षा कमी आहे, ज्यांचं भारतामध्ये कुठे घर नाहीये, जे PMAच्या पात्रता अटी धारण करतायत, अशांना काळजी करण्याचं कारण नाही. त्यांची ही लिस्ट लावली जाईल. पण LIG उत्पन्न गटाच्या बाबतीत अजून ठोस काही निर्णय झालेले नाही. त्याच्यासोबत अजूनही सिडकोमध्ये चर्चा सुरू आहे. तज्ञांकडून त्याचे व्ह्यूज घेतले जातात, नेमकं आता इथे आपण काय करू शकतो. महत्वाचं काय सांगितलं बघा, नव्या योजनेची सोडतही लांबणीवर. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये याच योजनेअंतर्गत सिडकोने दुसऱ्या टप्प्यातील 16,776 घरांची योजना जाहीर केली होती. त्यासाठी 19 मार्च पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची वाढीव मुदत होती. म्हणजे 19 मार्चला याची मुदत संपलेली आहे. अनेकांनी अर्ज केलेले आहेत. तर किती लोकांनी अर्ज केले? जवळपास 20,000 ग्राहकांनी घरासाठी अर्ज भरून अनामत रक्कम भरली आहे. परंतु न्यायालयाच्या निर्णयामुळे सिडकोच्या योजनेची संगणकीय सोडत लांबणीवर पडली आहे. आता जे काही 20,000 अर्जदार मित्रांनो, त्यांची ड्राफ्ट लिस्ट, आपण ज्याला चेकलिस्ट म्हणतो, प्रारूप यादी ऑलरेडी सिडकोने प्रसिद्ध केलेली आहे. ते जेव्हा हा निर्णय आला त्याच्या दुसऱ्या दिवशी ही ड्राफ्ट लिस्ट पब्लिश झाली. त्याच्यामध्ये अनेकांची नावे सुद्धा जाहीर झालेली आहेत. आता हे सगळे 20,000 अर्जदार, आमच्या घरांची लॉटरी कधी होईल, आमच्या घरांची यादी कधी लागेल, अंतिम निर्णय कधी होईल, याकडे लक्ष लावून ठेवलेलं आहे. आता नेमकं याच्या संदर्भात काय निर्णय घेतला जाईल सिडकोकडून, हा प्रश्न जरी असला तरी महत्वाची माहिती सिडकोकडून काय सांगण्यात आली आहे, लवकरच संगणकीय सोडत. आता सिडकोकडून सांगण्यात आले की ह्या सगळ्या गोष्टीचा संगणकीय सोडतीवर काहीच परिणाम होणार नाहीये. न्यायालयाचा निर्णय पहिल्या टप्प्यातील योजनेसाठी आहे, म्हणजे जे 2024 योजना आहे. सध्या सुरू असलेल्या योजनेसाठी विधी विभागाचा अभिप्राय घेतला जाईल. बघा, आता जे काही विधी विभाग आहे त्यांच्याकडून त्यांनी व्ह्यू घेतले जाईल, अभिप्राय घेतला जाणार की नेमकं आता काय करायचं. त्यानंतर संगणकीय सोडत काढण्याचा निर्णय घेतला जाईल असे सिडकोने स्पष्ट केले. म्हणजे जी काही आताची लॉटरी आहे त्याच्यावर जास्त परिणाम होणार नाही असंही सांगण्यात आलेलं आहे. आणि याची संगणकीय सोडत लवकरच केली जाणार आहे. आता नेमकं याही संदर्भात काय निर्णय घेतला जाऊ शकतो, या संदर्भात संगणकीय सोडत कधीपर्यंत जाहीर केली जाऊ शकते, या संगणकीय सोडतीमध्ये नेमकं EWS ची सोडत होणार का EWS आणि LIG दोन्हीची सोडत होणार, हाही प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि लवकरच मित्रांनो आम्ही याची उत्तरे घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू. सध्या मित्रांनो म्हाडाच्या मुंबई मंडळाची 2,640 घरांची मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी लॉटरी सुरू झालेली आहे. कोकण मंडळाची लॉटरी सुद्धा एप्रिलच्या एंड पर्यंत येणार आहे आणि पुणे मंडळाची लॉटरी सुद्धा मेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर केली जाणार आहे. येणाऱ्या काही काळामध्ये तुम्हाला म्हाडाची सुद्धा वेगवेगळ्या जाहिराती आल्याचं दिसून येईल. त्याशिवाय सिडको सुद्धा एक अपकमिंग जे काही जून जुलै मध्ये आहे नवीन सोडत काढण्याचा निर्णय होता, नियोजन होतं, पण आता तो कुठेतरी ड्रॉप केला जाऊ शकतो. म्हणून आता नेमकं ह्या 3 म्हाडाची सोडती आपल्याला सध्या मिळणार आहे. तर तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.